पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्थेत विकास पॅनलची सत्ता कायम. किशोर गांगर्डे, जगदीश वाघ चेअरमन, किशोर सांगळे व्हाईस चेअरमन. सभासदांच्या हितासाठी पारदर्शक कारभार करण्याचा नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा निर्धार. पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी नुकतीच निवड प्रक्रिया पार पडली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील किरण आव्हाड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. संस्थेच्या चेअरमन पदासाठी झालेल्या मतदानात जगदीश भगवान वाघ यांना बहुमत मिळाले. एकूण झालेल्या मतदानात 16 विरुद्ध 5 मतांनी जगदीश वाघ यांनी चेअरमनपदी निवड झाली. संचालक मंडळातील बहुसंख्य सदस्यांनी त्यांना पाठिंबा दिल्याने त्यांची निवड स्पष्ट बहुमताने झाली. तर व्हाईस चेअरमन पदासाठी किशोर धोंडीराम सांगळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेनंतर संस्थेच्या कामकाजाबाबत काही संचालकांनी मत व्यक्त केले. यावेळी विकास पॅनलचे अध्यक्ष किशोर गांगर्डे यांनी मावळत्या चेअरमनवर टीका करताना सांगितले की एकाधिकारशाही पद्धतीने मनमानी कारभार केला जात होता. त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतरही पदाचा मोह सुटत नव्हता. संस्थेतील काही कामकाजात भ्रष्टाचार उघड झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. यावेळी उपस्थित संचालकांनी संस्थेच्या भविष्यासंदर्भात सकारात्मक भूमिका व्यक्त केली. संचालक मंडळाच्या वतीने सभासदांच्या हिताचा विचार करून पारदर्शक व विकासाभिमुख निर्णय घेतले जातील अशी ग्वाही देण्यात आली. नवनिर्वाचित चेअरमन जगदीश वाघ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की संस्थेच्या सभासदांचा विश्वास कायम ठेवणे हीच आपली प्राथमिकता राहील. पतसंस्थेच्या आर्थिक स्थितीत अधिक मजबूती आणण्यासाठी तसेच सभासदांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. संस्थेची भरभराट आणि सभासदांचे हित हेच ध्येय ठेवून काम करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. या निवडीमध्ये विकास पॅनलची एकजूट दाखवत चेअरमन निवड प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. संचालक मंडळातील सदस्यांच्या एकमतामुळे निवड प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे सांगण्यात आले. निवड प्रक्रियेनंतर उपस्थित संचालक व सभासदांनी नवनिर्वाचित चेअरमन जगदीश वाघ आणि व्हाईस चेअरमन किशोर सांगळे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी सत्ताधारी संचालक मंडळाने गुलालाची उधळण करून जल्लोष केला. यावेळी संस्थेचे माजी चेअरमन भानुदास कल्लापुरे, दत्तात्रय गडाख, बाळकृष्ण काळे, सर्जेराव ठोंबरे उपस्थित होते. तसेच मराठा नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन BM काळे मतेसर व पाटबंधारे संस्थेचे स्वीकृत संचालक मच्छिंद्र तावरे, संस्थेचे सभासद आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था मर्यादित अहिल्यानगर या संस्थेचे चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडलेली असून DDR ऑफिसचे माननीय आव्हाड साहेब यांनी या ठिकाणी काम पाहिलेले आहे. यामध्ये विकास पॅनलचे श्री वाघराव साहेब यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर त्यांना या ठिकाणी सर्वात जास्त असे 16 मतदान झाले. तसेच विरोधी गटाचे श्री केवडे यांना या ठिकाणी 5 मतदान या ठिकाणी पडलेले आहे. त्यामुळे विकास पॅनलचे श्री वाघराव साहेब हे चेअरमन म्हणून या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे. तसेच आमचे संचालक मंडळातील श्री सांगळेराव साहेब यांची बिनविरोध निवड या ठिकाणी व्हाईस चेअरमन म्हणून झालेली आहे. दोघांचे देखील हार्दिक असे अभिनंदन करतो. तसेच यापुढे दोघेही पाटबंधारे संस्थेसाठी खूप असे चांगले काम करतील आणि सभासद हितांचे निर्णय या ठिकाणी घेतील. तरी दोघांना देखील या ठिकाणी माझ्या गांगर्डे कुटुंबियाच्या वतीने व पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचाऱ्यांच्या सर्व संचालक मंडळ व सभासदांच्या वतीने खूप खूप त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. थांबतो. धन्यवाद.